हे जगाकडे पाहताना कुठल्याही रंगाचा चष्मा लावत नाहीत आणि उन्हाने डोळे जळतात अशी तक्रारही करत नाहीत. त्यांना या संग्रहाच्या निमित्ताने प्रेम म्हणजे न ओसरणाऱ्या आनंदाची लाट, न संपणाऱ्या प्रकाशाची वाट. या परिकथा एका विशिष्ट भावस्थितीत लिहिल्या गेल्या तेव्हा लेखक नुकताच प्रेमात पडला होता. केवळ एका मुलीच्या नाही, तर संबंध जीवनाच्या. तसे त्याच्या आजूबाजूचे जीवन खास सुंदर होते अशातला भाग नाही. ते अडचणींनी, गैरसोयींनी, कडवट अनुभवांनी पुरेपूर भरलेले होते. परंतु फक्त सुंदर मुलीच्याच प्रेमात पडावे असे थोडीच आहे. आयुष्याचेही तसेच आहे. ज्यांची वृत्ती आयुष्यावर प्रेम करण्याची आहे, ती जीवनाच्या सगळ्याच कडूगोड अनुभवांची रसिकतेने चव घेत राहतात. मग सगळे आयुष्य समिधेसारखे जाळून टाकणारा कलंदर शायर उत्कटपणे शायरी करतो. आतडी पिळवटणाऱ्या व्यथेची गझल बनवतो. त्या क्षणी तो दुःखी नसतो, तर दुःखाची चव घेत असतो. आणि या चव घेण्यातच त्याला आयुष्याचे समाधान सापडते. हे जेव्हा लेखकाला जाणवले, तेव्हा त्यांनी या परिकथा लिहायला घेतल्या. परिकथा हे आयुष्याचे रूप आहे असे म्हटले तर एखाद्याला ते पटणार नाही. त्याला परिकथा अद्भुत वाटेल, अशक्य वाटेल, अवास्तव्य वाटेल, खोटी वाटेल. परंतु परिकथा आयुष्य इतक्याच खरे असते, फक्त तिची शैली वेगळी असते. आयुष्यात नेहमी आढळणारे सत्य परिकथेत एका विशिष्ट शैलीदार परिभाषेत मांडले जाते. एक विशिष्ट वातावरण निर्माण केले जाते, एवढेच. परंतु मूळ आशय वास्तव्यच असतो. कलादृष्टी ही विसंगत नाही.